तर सर्वांना नमस्कार आणि मानात समुद्रावरून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर हा व्हिडिओ जो आहे तो जुलै महिन्यातला आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो आमचे बंधू प्रितेश बोडे यांनी शूट केलेला आहे, कारण तो गावाला गेला होता. यावर्षी पाऊस तब्बल 1 महिना लेट झाल्यामुळे सर्व जी शेताची कामं वगैरे आहेत ना ती पूर्ण लेट चालू झाली होती आणि अशाच कामानिमित्त प्रितेश गावाला गेला होता आणि त्याने हा पावसाच्या सुरुवातीचा जो व्हिडिओ आहे ना तो त्याने शूट केला होता. तर इकडे पाऊस लेट झाल्यामुळे जी शेती भात लावणीची जी कामं आहेत ना तर त्यांना सुद्धा विलंब झाला होता. तर आमची जी भात लावणी जी आहे ना ती जुलै महिन्यातच बहुतेक जणांनी सुरू केली होती. जी पेरणी आहे ती जेव्हा रोहिणी चालू होतात म्हणजे अराऊंड मेच्या 25ला वगैरे रोहिणी चालू होतात, तर तेव्हा पेरणी झाली होती आणि पाऊस लेट झाल्यामुळे लावणी जी आहे ना ती उशिरा करण्यात आली होती. तर आता सध्या बैल हे कमीच आहेत, तर आमच्या इथे हा एकच नांगर आहे. तर पाहू शकतो की जेव्हा जुलैला जोरात पाऊस झाला होता ना तर त्या काळामध्ये तुम्ही पाहू शकता आता पाणी किती कमी आहे. आणि नंतर आम्ही जेव्हा प्रितेश जेव्हा दुपारून गेला होता ना तर तेव्हा जो सीन आहे ना तो काही वेगळाच होता. पूर्ण जे चित्र आता बघतोय ना ते पूर्ण चित्र उलटलं होतं, कारण पाऊस झाल्यामुळे जे ओढ्याला पाणी आहे ना तो ओढ्याला पाणी आता तुम्ही पाहू शकता किती बदल झाला होता. म्हणून कधी जर पाऊस जोरात असेल आणि जर तुम्ही कोकणात किंवा गावाला असाल आणि जर तुम्ही पाण्यामध्ये असाल ओढ्याच्या पाण्यामध्ये किंवा नदीच्या पाण्यामध्ये, तर पाऊस जर कंटिन्यू चालू असेल तर कधीच पाण्यामध्ये उतरू नका, कारण जो पावसाचं जे पाण्याचा जो प्रवाह आहे ना तो पावसामुळे प्रवाह अचानक वाढू शकतो आणि एकदम पूर सदृश्य जी स्थिती आहे ना ती निर्माण होते. आणि आमच्या इथं हा जो सीन आहे ना तो दरवेळेला पावसाळ्यामध्ये होतो की अगदी शांत असणारं पाणी जे आहे ना ते कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे त्याचा प्रवाह जो आहे ना तो एकदम पूर्ण जी मर्यादा ओलांडून पूर्ण वाहायला लागतो. तर असाच काहीशी जी परिस्थिती आहे ना ती ह्यावेळेला जुलैमध्ये पाहायला मिळत होती की मॉर्निंगमध्ये प्रवाह नॉर्मल आणि त्यानंतर आफ्टरनून नंतर दुपारनंतर जो आहे ना तो प्रवाहाचं जे पाण्याने ना पूर्ण रौद्र रूप धारण केलं होतं आणि पातळी जी आहे ना पाण्याची तर पाहू शकता हा सीन. आणि मॉर्निंगचा जो स्टार्टिंगला जो व्हिडिओ दाखवला होता जिथे जे गुरं आहेत जनावर आहेत तर ती धुवत होते तेव्हा पाणी कसं होतं किती होतं आणि आता पाहू शकता पाण्याचा जो फोर्स आहे ना तो डबल टिब्बल चौपट जो फोर्स आहे ना त्या फोर्सने पाणी वाढलं होतं. तर असंच फेरफटका मारत इथे ओढ्याचा अंदाज घेतल्यानंतर पुढे आमच्या इथे जी आमची नदी आहे म्हणजे आम्ही वरती डोंगरावरती राहतो तर आमच्या पायथ्याला जी नदी आहे ना त्या नदीवरती सुद्धा सेम अशीच परिस्थिती झाली होती. तर पावसाचा आढावा घेण्यासाठी आमचे बंधू प्रितेश बोड, वैभव बोड आणि त्याच्यानंतर आमचे मित्र समान काका वसंत काका जे आहेत ना तर ते असे 3 जण मिळून पाण्याचा जो आढावा घ्यायला आहे ना इकडे ओढ्यावरती आले होते. तर हे समोर पाहते ना ते आमच्या नदीच्या बाजूचा दृश्य आहे. जो ब्रिज आहे जो आमचा पोस्ट आणि गोंधळ गावाला जोडतो तर त्या ब्रिजच्या आजूबाजूला हा एवढा सर्व पाणी होता. तर आमच्या इथं दरवर्षी अशी परिस्थिती निर्माण होते, कारण कंटिन्युअस पाऊस 2-3 दिवस पडला की नंतर असं नदी आणि ओढे आहेत ना ते पूर्ण असे भरून वाहतात. तर या पुराचं पाणी जेव्हा शेतामध्ये होतं ना तेव्हा काही जण मासे पकडायची सुद्धा आमच्या इथे मजा घेतात, कारण हा नदीच्या बाजूलाच प्रवाह एवढा मोठा आहे. तर वरती जेव्हा शेतात पाणी येतं तर शेतात पाणी असं गुडघ्यावर वगैरे असतं आणि जे नदीतले मासे आहेत ना ते शेतामध्ये जे अंडी किंवा पिल्लं सोडायचा जो हा सीझन आहे ना त्याच्यामुळे ते शेतामध्ये येतात. तर पावसाळा चालू आहे, तुम्ही अशा नदी ओढ्यांमध्ये जात असाल तर नक्कीच तुम्ही काळजी घ्या. प्रवाहामध्ये उतरण्याच्या आधी पावसाचा अंदाज घ्या आणि नंतरच प्रवाहामध्ये उतरा, कारण पाऊस जोरात पडल्यामुळे पाण्याचा जो वेग आहे ना तो खूप प्रमाणात वाढतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.